असेल तर घोडबंदरचं दिव्य, ट्रॅफिकचं दिव्य तुम्हाला तर वेगळं सांगायला नको, ते दिव्य पार करून जायला लागतं. का ठाण्याला झालं एकच रोड, का एक्सेस पर्यायी रोड का बनवले नाही या लोकांनी? त्या दृष्टीने सुद्धा देखील मी आता त्या ठिकाणी मी कमी पडणार, माझा आवाज कमी पडणार, पण मी आप्पांच्या मागे लागून हे सगळं कामं करून घ्यावी लागणार. मी त्यावेळेला सांगितलं होतं की असा एक काहीतरी बोगदा काढा तुंगारेश्वरच्या जंगलातून, डायरेक्ट ठाण्याला आम्ही 5 ते 10 मिनिटात पोहोचू. मी एक क्षितिजदादांना पण बोलून दाखवू. आमचा स्टेशनचा स्कायवॉक तुम्ही बघितला, जसा चालू झाला तसा त्यात काहीच वापर नाही. मी तेव्हाच सांगितलेलं नगरपालिकेमध्ये की जे खाली फेरीवाले असतात त्यांना आपण वर शिफ्ट करू, म्हणजे त्यांच्या पोटावर लात मारल्यासारखं नाही, तेही बिचारे धंदा करते आणि सर्वसामान्य लोकांना चालायला देखील मिळेल. असे वेगवेगळे विचार डोक्यात आहेत, परंतु ते मी एकटा कमी पडेल. आप्पांच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून ही कामं शक्य होते. चांगली गोष्ट. आणि युवकांसाठी काय डोक्यात आहे? आज वसईतले युवक जे आहेत मोठ्या प्रमाणावर आम्ही बघतो, नवरात्रीत ते बेभान होऊन नाचतात. आज आपण त्यांना अभ्यासिका बनवून दिलेली आहे. म्हणजे युथ जनरेशनच्या मागण्या जास्त काही नाही. युथला तुम्ही सिनियर सिटीजनची मागणी काय असते, आम्हाला पाणी द्या, लाईट आहे. युथला ते नसतं, आम्हाला तुम्ही वेगळं काय द्याल. जे मुंबईला आहे, आज माझा मुलगा मुंबईला कॉलेजला जातो, तो एकच सांगतो, आज पहिलंच वर्ष डॅडी मुंबई जशी आहे तशी आपली वसई कधी बनणार. कारण तो जेव्हा मुंबईचं लाईव्ह बघतो आणि वसईत आल्यानंतर फार असं वाटतं की आपण गावखेड्यात आलो. आजही आम्ही नावाला आमचा पालघर जिल्हा आहे, असं वाटतं की आम्ही थोडेसे गावखेड्यात आहोत. ती ओळख मला पुसायची आणि ती तरुणांच्या माध्यमातूनच पुसली जाईल. कारण आजही वसईतले तरुण कामानिमित्त बाहेरगावी जातात, परंतु त्यांची मातीतली वसईतली नाळ ही अजूनही आहे. क्रिसमस सारख्या सणाला ते आवर्जून इथे येतात. म्हणजे वसईचा मुलगा किती बाहेरगावी असतो ना, वसईला तो विसरत नाही. म्हणजे ती वसईच्या मातीची खासियत आहे. त्या तरुणांना वसईसाठी